नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती त्या 8व्या वेतन आयोगाबाबत 8व्या वेतन आयोग लोकसभेत सरकारने अधिकृत माहिती दिली आहे. आयोगाची स्थापना कधी झाली, अध्यक्ष कोण आहेत आणि तुमच्या पगारात नेमकी किती वाढ होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, केंद्र सरकारने लोकसभेत स्पष्ट केले आहे की 3 नोव्हेंबर 2025 रोजीच 8व्या वेतन आयोगाची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. अध्यक्ष, या आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वेळ, आयोगाला आपला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. म्हणजेच 2027च्या सुरुवातीला हा अहवाल सरकारला प्राप्त होईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पगार किती वाढणार? अंमलबजावणी. जरी अहवालाला वेळ असला तरी 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू केल्या जातील. म्हणजेच कर्मचाऱ्यांना थकबाकीसह लाभ मिळेल. आता सर्वात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न, एरियरचे किती पैसे तुमच्या खात्यात जमा होणार? मित्रांनो, एरियरची रक्कम ही तुमच्या सध्याच्या पगारावर आणि सरकारने ठरवलेल्या फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. आपण एक सोपे उदाहरण पाहूया. समजा 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू झाला, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायला 17 महिने लागले. उदाहरणादाखल, जर तुमचा सध्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल आणि नवीन वेतन आयोगानुसार तो किमान 26,000 रुपये झाला, तर दरमहा 8,000 रुपयांचा फरक पडतो.